नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्क व तसेच यश वार्तापत्रमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीरा भाईंदर शहरामध्ये व तसेच काशीमीरा परिसरामध्ये नामपरिचित असलेली दहीहंडी म्हणजेच आधार प्रतिष्ठानची दहीहंडी शिवसेनेच्या माध्यमातून सदैव मीरा भाईंदर शहरात व तसेच मीरा रोड काशीमीरा परिसरात नामांकित असलेले प्रशांत सावंत शहर प्रमुख मीरा रोड मीरा भाईंदर आज आपण त्यांच्याशी दहीहंडी विषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेले आहेत। पाहूया काय सांगतायत। काय सांगाल सर, संपूर्ण काशीमीरा परिसरामध्ये मीरा रोड ईस्ट परिसरामध्ये दहीसर चेकनाका ते काजूपाड्यापर्यंत आधार प्रतिष्ठानची दहीहंडी जी आहे सर्व परिचित नाम परिचित झालेली दहीहंडी आहे, फेमस झालेली दहीहंडी, काय सांगाल? नमस्कार। प्रथम मीरा भाईंदर नव्हे तर अखंड महाराष्ट्रातील गोविंदा पथक आहेत आणि सराव करत आहेत। येणाऱ्या 5 तारखेला हा मराठी सण आहे आणि हा एकमेव असा सण आहे की तो मराठी माणूस एकमेकाच्या हाताला हात देऊन खांद्यावर खांद्याला खांदा देऊन खांद्यावरती उभं राहून म्हणजे एकमेकाला सहयोग करून शिखरावर चढण्यासाठी एक उत्तुंग शिखर अजूनपर्यंत जे हिस्ट्री झालेली 11 थर लागले 10 थर लागलेले असा मराठमोळा सण या महाराष्ट्रामध्ये होतो आणि आधार प्रतिष्ठान हा 5वा वर्ष आहे। या मीरा भाईंदर मध्ये मानाची हंडी प्रतिष्ठेची हंडी मानली जाते आणि 5व्या वर्षामध्ये येणाऱ्या सर्व गोविंदा पथकांचे मी मनापासून आभार आणि त्यांचं अभिनंदन करतो। आणि खास करून या मीरा भाईंदर मध्ये नव्हे तर या मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये जे गोविंदा पथक सराव करतायत, सराव शिबिर चालू आहेत आणि जे प्रॅक्टिस करतायत म्हणजे येणाऱ्या 5 तारखेला जे आपले मनोरंजन असण्यासाठी जे प्रयत्न करतात त्यांना मला एक छोटीशी विनंती आहे, आपण बालगोपाळांना घेऊन जो हा मनोरंजन रस्ता आहे एक चांगली छोट्या छोट्या बालकांना घेऊन तुम्ही 8व्या 9व्या थरापर्यंत जाताय, पण त्यांची काळजी घ्या। प्रॅक्टिस करत असताना तुम्ही आपल्या परिसरामध्ये आपला जो प्रभाग आहे जिथे आपण दहीहंडीचा सराव करता तिथे मॅट वापरा, एक रोप तयार करा, त्याच्यावरती शेवटचा जो मुलगा चढणार त्याला रोप द्या, कारण काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही अनमोल हिरे आहात। आणि मला वाटतं ह्या मीरा भाईंदरचं नव्हे म्हणजे मी महाराष्ट्रातील बोलते आणि खास करून मुंबई ठाणे पालघर आणि माझ्या खास करून काशीमीरा विभागातील आणि मीरा भाईंदरच्या विभागातील बालगोपाळ आहेत त्यांना विनंती करतो, आपण तुम्ही अनमोल आहात, त्याच्यामुळे प्रॅक्टिस सुंदर तुमची चालू आहे। पण येणाऱ्या 5 तारखेला तुम्ही येणार आहात, वाजत गाजत येता, आनंदात येता, कुणालाही कसली इजा होऊ नये याची काळजी घ्यावी आणि आधार प्रतिष्ठान नेहमी तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या सोबत आहे। आणि येणाऱ्या 5 तारखेला आपण ताकदीने आनंदाने वाजत गाजत येणार आहात। दुपारी 2 वाजता आपल्या हंडीला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी आपण एक आज 5वा वर्ष आहे आणि रात्री आपण उत्सव म्हणजे श्रीकृष्णाचा जन्म होतो तर 12 वाजता आपल्या त्या स्टेजवरती त्याच जागेवरती आपला उत्सव आपण मोठ्या प्रमाणात करतो, तिथे श्रीकृष्णाचा जन्म होतो आणि रात्री जे मानकरी जे आहेत हंडीचे ते सर्व येतात आणि सलामी देतात। तर मला मीरा भाईंदरचे वासीय आणि मीरा भाईंदरचे जे बालगोपाळ आहेत आणि मंडळ आहेत त्यांना विनंती करेन की रात्री 12 वाजता येऊन तुम्ही सलामी द्या, तो मानाची सलामी तुमची असेल आणि उद्या सकाळी म्हणजे 5 तारखेला तुम्ही 2 वाजल्यानंतर जी सुरुवात कराल ते आम्ही जसे जसे गोविंद पथके यायला सुरुवात झालेली आहेत, 12-13 गोविंद पथकांची एंट्री झालेली आहे। दरवर्षी कमीत कमी 50 गोविंद पथके येतात, यावर्षी अजून पथकं वाढतील अशी आम्हाला आशा आकांक्षा आहे। आम्ही प्राइज मनी सुद्धा वाढवलेली आहे। सगळीच तुम्हाला लागणारी सगळी काळजी आम्ही घेणार आहोत। डॉक्टरांची टीम असेल, मॅट असेल, रोप असेल, परत तो जेवणाची नाश्त्याची सोय असेल, पाण्याची सोय असेल, येणारे जे पाहुणे आहेत त्यांच्यासाठी आम्ही व्हॅनिटी व्हॅन ठेवलेले आहोत। आणि खास आकर्षण म्हणजे आपली ही जी हंडी आहे ही मराठी संस्कृती जपणारी हंडी आहे आणि कोकणातून विशेष आपण खालूबाजा हे पाहुण्यांना आणि त्यांचं स्वागत करायला आणि गोविंदा पथक येतात त्यांचं स्वागत करण्यासाठी आपण मागवलेले आहेत। यावर्षी आपण मंडणगड तालुक्यातील भैरवनाथ खालूबाजा तिडेगावचा सुप्रसिद्ध असा आहे, त्यांना आपण इथं आमंत्रित केलेलं आहे आणि ते तुमच्या स्वागतासाठी तयार असतील। अशी वेगवेगळं असं नियोजन आयोजन आमच्याकडे आहे। इतर गोविंदा पथकांना विनंती करेन की आपण ही नाव नोंदवायला सुरुवात करावी आणि विशेष सहकार्य आमचे जे सगळे पत्रकार आहेत, यश वार्तापत्र आहे, मिशन जनकल्याण आहे, असे इतर अनेक अजून वृत्तपत्र आम्हाला जॉईंट होतात, ते आमचे मित्र त्यांच्या मार्फत मी सगळ्यांना विनंती करेन तुम्ही आमचे मीडिया पार्टनर आहात, तुम्ही आमचे सहयोगी आहात। आमचे सर्वच आधार प्रतिष्ठानची टीम आहे, उत्सव समितीची टीम आहे, आधार प्रतिष्ठानची मेन टीम आहे,
त्याच्यानंतर आमचे सल्लागार आहेत किरण मांजरेकर साहेब, रवींद्र घोरपडे साहेब, हे सुद्धा ह्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणार आहे. सूत्रसंचालन त्यांच्या सुंदर वाणीतून करणार आहेत. लावणी सम्राज्ञी सुद्धा आमची मराठमोळी गौरी जाधव, ती लावणी सम्राज्ञी अमेरिकेला लंडनला जाऊन ती परफॉर्मन्स करते. ती आज आपल्या काश्मीराच्या स्टेजवरती असणार आहेत. मराठी कलाकार आपल्या इकडे येणार आहेत. हास्य जत्रेची टीम येणार आहे. खास करून भोजपुरी हिरो बॉलिवूडचे काही कलाकार आपण निमंत्रित करतोय. त्याच्यामुळे ह्या वर्षीची हंडी हा 5वा वर्ष आहे, अगदी वेगळी असणार आहे. पण एवढंच सांगताना एवढंच तुम्हाला सांगेन, आणि माझी सगळी आधारची टीम आहे, सगळे सदस्य आहेत, ते आपल्या जर्सीसह, आपल्या युनिफॉर्मसह, आपल्या ID कार्डसह तुमच्या स्वागतासाठी, तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी, तुम्हाला सहयोग करण्यासाठी टीम माझी पूर्ण तयार आहे. आणि अजून तुम्हाला एवढंच सांगेन की येणाऱ्या 5 तारखेला आपण पुन्हा एकदा सांगेन की आपण आपली स्वतःची चांगली काळजी घ्या, बालगोपाळांची काळजी घ्या. प्रॅक्टिस करत असाल तर उत्तम अशी स्वतःची काळजी घेऊनच सगळे कार्यक्रम करा. आम्ही आमच्या स्वागताला आम्ही तयार आहोत. येत्या 5 तारखेला मी तुमची वाट बघ. श्रीकृष्ण म्हटलं की नटखट राजा, आणि तुमच्या या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने जनसमुदाय त्या ठिकाणी जमा होतो. जनतेने दहीहंडीच्या माध्यमातून कोणता असा आदर्श घेतला पाहिजे जेणेकरून जनमानसांच्या जीवनभर तो सोबत चालेल? कसं आहे, मी अगोदरपासून शिवसेनेचा एक पदाधिकारी म्हणून मला वाटतं आज 2000 ऍक्च्युली बघायला गेलं तर 2005-2006 पासून सुरुवात केली, आणि उपशाखा प्रमुख ते पासून सुरुवात करून मी आज शहर प्रमुखापर्यंत आलो. आज मीरा भाईंदरचं शहर प्रमुख म्हणून प्रतिनिधित्व करत असताना आज खऱ्या अर्थाने आमचे जिल्हा प्रमुख प्रभागाचे म्हात्रे असतील, मनोज मयेकर, आमची नीलमताई ढवण, राजन विचारे साहेब, विनोद घोसाळकर साहेब, सदानंद घोसाळकर साहेब, अशी सगळी संपूर्ण टीम, आमची युवा सेनेची टीम, महिलाची टीम संपूर्ण सोबत काम करत असताना काही 5 वर्ष अगोदर मी विचार केला की काश्मीरामध्ये आज उत्सव म्हटलं की तसा पाहिजे तसा कार्यक्रम होत नाही. आज दहीहंडी उत्सव बघायला इकडची काही मंडळ, मी स्वतः सुद्धा मुंबईला किंवा आम्ही ठाण्याला जात होतो. जर एवढे उत्सव मोठमोठे ठाण्यात मुंबईत होतात तर आपण का करू नये, हा प्रश्न मला नुसता हे होत होता, सतवत होता. आपण करावं, काहीतरी केलं पाहिजे. आणि मग हा एक सण असा वंचित राहिला होता. थोड्या प्रमाणात असे उड्डव छोटे मोठे होते, पण त्या मीरा भाईंदर मध्ये आणि ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ज्या हंड्या होतात तशा हंड्या प्रत्यक्षात काश्मीरात का होऊ नयेत म्हणून ती सुरुवात केली. आणि आज मुंबई ठाण्यामध्ये मोठमोठ्या जशा हंड्या आहेत तसा प्रत्यय आपण ह्या काश्मीरामध्ये आणलेला आहे. आणि एक आदर्श एवढंच सांगेन, मगाशी तुम्हाला सांगितलं, मराठी माणूस आहे, एक म्हण आहे आणि ती अशी सहज म्हटली जाते की मराठी माणूस हा प्रत्येक मराठी माणसाला खेचतो एकमेकाची प्रगती होत असताना. असं काही नसतं, एक म्हण आहे ती फक्त. पण तरी सुद्धा मी एवढंच सांगेन की हा एक असा एक सण आहे, त्याचा आदर्श घेतला पाहिजे की एकमेकाला सहयोग करून, एकामेकाला खांद्यावर घेऊन आपण कसा थर असतो तसंच इतर व्यवसायात सुद्धा, नोकरी असेल, व्यवसाय असेल, इतर काही आपण काम करत असताना आपला माणूस, आपला भाऊ, आपला नेता, आपला मित्र, आणि जर कुठल्याही प्रगतीपथावरती जात असेल तो व्यवसायामध्ये असो, राजकारणात असो किंवा इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असेल तर त्याला सहयोग करा, आपल्या माणसाला मोठं करा, म्हणजे ऑटोमॅटिक आपण मोठे होतो. हा एक आदर्श आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने विचार असा करावे, जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपल्या माणसाला मोठं करा, म्हणजे तो मोठा झाला की आपण आपोआप मोठं होतो. असा एक हंडीचा एक उदाहरण आहे. जसे थर आपण जातो, खालचा बेस जसा मजबूत असतो त्याच्यावरती कसे मनोर रचले जातात, त्याच्यामुळे आपण प्रत्येकाने तो एक अभ्यास केला पाहिजे, आपला एक विचार केला पाहिजे की प्रत्येकाला पुढे जाताना प्रत्येकाने कसं पुढे नेता येईल. तशीच एक म्हणजे आपण बोलतो मारवाडी मध्ये असेल किंवा इतर समाजात असेल बघा, एक दुसऱ्याला सपोर्ट करून कसे वरती जातात, तसं मराठी माणसाने सुद्धा एकमेकाला सपोर्ट करून सुखा दुःखात साथ येऊन सगळ्यांनी पुश करून पुढे जायचा असतो. एवढंच सांगेन. आणि ह्या हंडीच्या माध्यमातून घेण्यासारखं खूप काय. आणि येणाऱ्या 5 तारखेला मीरा भाईंदर महानगरपालिका असतील किंवा इतर संस्था असतील, पोलीस स्टेशननी केलेली कामं असतील, ड्रग्स विषयी असेल, महिला विद्यालय असेल, आपण महिलांची रिस्पेक्ट कशी केली पाहिजे, महिलांबद्दल काळजी कशी घेतली पाहिजे, एक मुलीला आईचा दर्जा, मातेचा दर्जा कसा दिला पाहिजे, याचं ज्वलंत उदाहरण सुद्धा आपण त्या हंडीमध्ये दाखवणार आहोत. आणि हाच आदर्श आधार प्रतिष्ठानचा असेल. आणि आधार प्रतिष्ठानचे मला वाटतं आतापर्यंत काहीतरी 1010च्या वरती सदस्य नोंदणी झालेली आहे. आणि आमचा पुढचा उद्देश आहे, हंडी तर ही चालूच राहणार आहेत. आमचे गो संवर्धन, आज आम्ही
आमच्या कामांच्या साईडला आमची एक गौशाळेचं काम चालू आहे, एक स्वामींचं मठाचं काम चालू करतोय आम्ही आत्ताच. नंतर असे 2-3 कामं चालू आहेत. आम्ही हॉस्पिटल टायप केलेले आहेत. आज काशीमधले 5 हॉस्पिटल्स पुरात मेडिकल जे मेडिकल आहेत त्यांना टाईप केले. जे आधार प्रतिष्ठानला जे सदस्य झालेत त्यांना हॉस्पिटलमध्ये 25% डिस्काउंट मिळतं. जर मेडिकलला गेलं तर 15 ते 20% डिस्काउंट मिळतं. असं आम्ही सगळे उपक्रम आता चालू केलेले आहेत. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनेलच्या माध्यमातून विनंती करेन की आधार प्रतिष्ठान आपल्यासाठी तयार आहे. आपण आधार प्रतिष्ठानचे सदस्य व्हा. आम्ही तुमची वाट पाहतोय. आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर असो. एक हात मदतीचा, हात एक स्नेहाचा या भावनेने आम्ही तुमच्या समोर येत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.